सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। आत्मपरीक्षण करावे लागेल। मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण महायुतीच्या विरोधात कल जात होते तेव्हा तुम्ही काय केले? ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी भुजबळ साहेब पुढे आले, खरं तर ती जबाबदारी भाजपाची कशी होती? भाजपाचा एनडीए ओबीसी बोलायचं आणि त्याला कात्री लावली जाते तेव्हा गप्प बसायचं, हे विस्थापित ओबीसींना पटलेले दिसत नाही। महाराष्ट्र आरक्षणाच्या धगीमध्ये होरपळत असताना महायुती सरकारनं घेतलेले बघ्याची भूमिका, जातनिहाय जनगणना करण्यासाठी उदासीनता। तुम्हाला एक तर छगन भुजबळांच्या ताकदीचा अंदाज होता, तरीही तुम्ही उमेदवारीवरून राजकारण केलं। महाराष्ट्रातील वातावरण प्रस्थापित विरुद्ध विस्थापित सुरू झाले तेव्हा महायुती सरकार वाचवण्यात भुजबळ साहेब यांच्या सिंहाचा वाटा होता आहे हे माहीत असूनही दुर्लक्षित झाले। महाराष्ट्रातील निवडणूक ही विकासावर झालीच नाही, ती झाली जातीवर। तेव्हा महाविकास आघाडी उघड जातीचं कार्ड खेळत असताना तुमच्याकडे यावर तोड आणि तोडीचा नेता छगन भुजबळ असूनही तुम्ही मतांच्या राजकारणासाठी त्यांना पडद्याआड झाकण्याचा प्रयत्न केला, तो तुमच्या पथ्यावर पडला। महायुतीत सर्वात जास्त ओबीसी मतदान करतो हे माहीत असताना किती ओबीसींना तिकीट दिले? ओबीसींचा मसीहा छगन भुजबळ साहेब हे आहेत, माहिती असून पण त्यांना कुठेच चित्रात येऊ न दिल्याने हा मतांचा आणि जागेचा फटका बसणार हे माहीत असूनही तुम्ही ती प्रचार यंत्रणा आणि स्टार प्रचारक असताना सभा घेण्याचं टाळले। महायुती ओबीसींनाच मन जिंकण्यात कमी पडली। माझ्या बुद्धीला जेवढे सुचले, जे वास्तव मांडायला हवं ते मांडलं। बाकी आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा।